नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर जसं की मी तुम्हाला काल दाखवलं जटायू नंतर मी रात्री जरा लेट पोहोचलो रूमवर, त्यामुळं हॉटेलवर, त्यामुळं मी एंड नाही करू शकलो आणि आज सकाळी सुरू पण नाही करू शकलो. कारण सकाळी आम्ही त्या मंदिरात गेलतो, स्वामी पद्मनाभन मंदिर. काय श्री पद्मनाभ स्वामी मंदिर, श्री पद्मनाभ काय तसंच काहीतरी आहे. असंच काहीतरी ते विष्णूचं मंदिर आहे, भगवान विष्णू. तर तिथं गेलतो, पण तिथं गेल्यावर काय दिवसभर फोन अलाउड नव्हता. सकाळी गेल्यापासून ते फोन घेईपर्यंत म्हणजे जवळपास 1-1.5 वाजेपर्यंत फोनला काय टचच नाही केलं दिवसभर. त्यामुळे नो फोटोज, नो व्हिडिओ, नो प्रूफ मी तिथे गेल्याचा. पण तुम्हाला मी सांगतो की आतापर्यंतच्या सगळ्या ट्रिपमध्ये, म्हणजे आता मी एवढ्या सगळ्या ट्रिपमध्ये तुम्ही एवढं सगळं ब्लॉग बघितलं, त्यात मी सगळ्यांना क्रिटिसाइज केलंय माझ्या मनाजोगं, मला जसं सोयीस्कर वाटेल तसं. पण मला इथे गेल्यानंतर खरंच लिटरली एकदम असं भारी वाटलं. तर बघा, आपण श्रीकृष्णाच्या अवतारांची पूजा करतो इथं डायरेक्ट, विष्णूच्या अवतारांची पूजा करतो इथं डायरेक्ट. विष्णूची पूजा, ते पण नागावर झोपलेलं असं, म्हणजे लय भारी होतं. आता मी डिस्क्राईब नाही करू शकत, तरी पण सांगतो तुम्हाला की पूर्ण असं चौकोनी मंदिर. तुम्ही जर कुठे इंटरनेटवर फोटो गावली तर बघा. आणि त्यात एक मंदिर, त्या मंदिरात अशी विष्णूची मूर्ती, ते पण नागावर झोपलेली, फक्त हातच असा दिसत होता, हात लिटरली असं एवढा मोठाच्या मोठा हात, आणि बाकी सगळं शरीर असं झोपलेलं, पूर्ण दगडात कोरलेली मूर्ती. आणि ते पूर्ण मंदिर पण सगळं म्हणजे आर्किटेक्ट मस्त आहे. तर आता आम्ही निघालोय कन्याकुमारीला जाणार आहे. तर काय आपल्याला एंड पॉइंट ते आहे ना, विवेकानंद मेमोरियल, विवेकानंद मेमोरियल काहीतरी आहे, ते बघणार आणि ते दाखवू शकतो. मे बी माहित नाही, तिथं फोन अलाउड असेल तर मग ते दिसेल, नाहीतर मग आता पुरतं अपडेट एवढंच आहे. आज सकाळी व्लॉग शूट नाही करता आला, कारण तेच रिझन होतं. आणि आता आम्ही हायवेला NS66. सोचा तुम लोगों को बता दो की मेरे लाईफ में क्या चल रहा है, नाही तर तुम्हाला जमल कसं, म्हणजे नाही का, तुम्हाला वाटेल की आईला ओंकार आपल्या भावानं आपल्याला आज काही अपडेट दिले नाही आहे का कसं. तर मग त्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, आता कन्याकुमारीमध्ये गेल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. पण मी आउटफिट काय घातलंय ते तुम्हाला तिथं गेलं आता दिसणार नाही गाडीत. असं माझं आउटफिट तुम्हाला तिकडे दाखवतो, कारण त्या मंदिरामध्ये आपले नॉर्मल कपडे अलाउड नसतात. तिकडे फक्त लुंग्या बिंग्या घालायला लागतात. मग ते तुम्हाला आउटफिट दाखवतो मी गेल्यावर. Like the attention, girl, I know you. But you're everything I want in life. We're fighting danger like kung fu. The love I feel is deep inside. The others don't matter. It's honestly us against the world. We're the perfect team. You're my dream, and I just want it. हे आता आम्ही आलोय कन्याकुमारीमध्ये. कन्याकुमारीतून 10 किलोमीटर लांब आहे आणि हा त्यांचा स्टेट हायवे. If you ever need a helper, you should know that I'll be there day and night. Nobody else can love you better. I'm here just to treat you right. You're the reason I'm alive. You're the only pain I can endure. And when you're not here, you're my dream, but I just want it. फायनली कन्याकुमारीला पोहोचलोय आणि या ठिकाणी आहे तेच मला पण माहित नाही. मी फक्त तुम्हाला पण दाखवतो. अतिशय गर्दी तिकीट घ्यायला 100 रुपये तिकीट होतं. And I've been chilling, watching the ocean with you, baby, up with a slow motion crew, and we up in our cloudlands when people change, but not us, and we just chilling, kicking it, kissed by the sun, could be soaked to the skin in the monsoon. हे असं आहे, मी काल एकटा क्रिटिसाइज करत होतो, एक कपल भेटले, यांच्याकडे बघून मला समजलं की एव्हरीवन इज क्रिटिसाइजिंग.
Cause you got me holding, holding. Even if my jokes aren't funny, my tongue tied up on it. And I don't need to speak a single word. Cause you got me holding, holding. Cause you got me holding, holding. Cause you got me holding. I repeat, never ever come here. I repeat. इथं पण गर्दी केली इथं गर्दी अशीच गर्दी केली तिथं तिकीट आहे असं पाऊल टाकलं की पैसे असा पाऊल टाकलं की 20 रुपये द्या असा पाय टाकलं 30 रुपये द्या असं टाकलं की 60. हे बघा इथं पण गर्दी फॉर नो रिझन इकडून सर आता एक जस्ट सरप्राईज भेटले चप्पल ठेवायचं फ्री ऑफ कॉस्ट आहे पण अशा प्रकारे जर चपल्या ठेवल्या आणि आपल्या कोण नेणार आहे गरीबाच्या चपल्यात इथं ठेव सेंटरला एकदम जटावर सेंटर आहे का बस माझे चप्पल हे बघा कसं ठेवलंय ना साईडला लोकेशन माझं तुला असं द्या इथं लोकेशन आहे ना माझं फायनली स्वामी विवेकानंद मेमोरियल आलं हे नरेंद्र मोदीने बांधले असं हा म्हणला आय डोंट नो पण हे मस्त बांधलंय मंदिर आणि पाण्यामधला हा विंड एनर्जी प्रोजेक्ट बघा तुम्ही जर तुम्हाला दिसत असेल तर इकडं पूर्ण ह्या इकडे आहे ना पूर्ण पवनच्या खाली सहल आली इथं गाबड्यांची फोटोग्राफर लावलाय हे गाबडी आलती कुठं कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होईल ना त्यावेळेस याला ट्रान्सपरंट ब्रिज करणार मग खाली समुद्र दिसणार हे काम चालू आहे अजून ठीक आहे डो नॉट सीट ऑन द ग्लास मी तर चालतोय आणि इकडे कोणता तरी पुतळ्यात जाऊन बघतोय मी नक्की कशाला इथे खान पण चालू आहे आणि वाऱ्याच्या आवाजामुळे तुम्हाला ऐकू येत नसलं तर सॉरी तर हा जो होता ना हा उंचच्या उंच हा स्टॅच्यू ऑफ विजडम आहे विजडम आता याचा मराठीत अर्थ मला नाही माहिती तुम्ही तुमचं सर्च करा आणि बघा हा पूर्ण विवास आहे हे बघा असं ह्याच्यातनं आत असं शिरायचं आणि इथनं वर जायचं वर मरणाची गर्दी आहे थांबा वरची पण गर्दी तुम्हाला दाखवतो आता हे झालं तमिळनाडूमधलं कन्याकुमारी झालंय खरं तर रामेश्वरमला जायचं होतं मला पण आता माझी काही इच्छा नाही रामेश्वरमला जायची ते ईस्ट कोस्ट नाही आपण हे वेस्ट कोस्ट झालंय वेस्ट कोस्ट तर आता बघा लोकेशन कुठं टाकलंय आता आम्ही हिथं आणि आता हिथं जायचंय यू लेट्स गो Seasons change, but we're the same. Even if I lost all my money, the zero runs deep, honey. And I don't need to speak a single word, 'cause you got me holding, holding. Even if my jokes aren't funny, my tongue tied up on it. And I don't need to speak a single word, 'cause you got me holding, holding. Cause you got me holding, holding. Cause you got me holding. तर आता कुठं थांबले माहित नाही मदुराईच्या अलीकडे आहे आता जेवायसाठी थांबले 8:30 वाजले ते म्हणजे अजून मला रात्रभर ट्रॅव्हल करायचं आहे आय होप मी सगळं कव्हर करेन आज रात्री किती कव्हर करते बघूया नाहीतर बस स्टॉपवर कुठे तर काय सॉरी कुठेतरी पेट्रोल पंपावर झोपायचा आमचा प्लॅन आहे तर आता जेवायला थांबलेलो तर जेवणाचा काय सीन असा आहे पुरं केरळ झालं तमिळनाडू झालं कर्नाटक झालं फायनली येताना ह्या काय लागतं केळाच्या पानावर जेवायचं स्वप्न पूर्ण होतंय स्वप्न कसलं पण हे ट्रॅडिशनल जेवणारा बघूया काय जेवायला मागवलंय ह्यानं मागवलंय काय मागवलंय चिकन मागवलंय पण व्हेज चिकन आहे पनीर बटर मसाला
एक पनीर बटर मसाला, वेगन चिकन आहे, समथिंग लाईक सोयाबीनचं आहे काहीतरी, वेगन ड्रॅगन चिकन आणि नान. हे आता भरल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि हे भरल्यानंतर आमची थाळी अशी दिसते. हे पनीर बटर मसाला, हे काहीतरी चिकन, म्हणजे हे व्हेजच आहे, सोयाचं आहे. आणि हे नान असले अँटिक. मी परोटा म्हणून काहीतरी मागवलं. इथं परोटा लय फेमस आहे बघा, परोटा त्याच्या आयला. आता ह्यांना मराठी कळते ना, हिंदी कळते ना, इंग्लिश कळते, रताळी कुठली. फायनली काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता 9:30 वाजलेत आहे. आणि आता इथून निघायचं आहे कमीत कमी 12:30 वाजेपर्यंत. 3 तासात कुठं पोचतोय बघूया. 12:30, 1:30, 2:30. लेट्स गो. And I'll be running, possessed by a low, low voodoo. Fired up like a wolf on a full moon. And we're stuck in a la la land. The tides will turn without us. And I'll be killing time like I might be a cartoon. Take it in real life like haiku. I know we got the good vibes when pieces fall right into place. Even if I lost all my money, the zero runs deep, honey. And I don't need to speak a single word, 'cause you got me holding, holding. Even if my jokes aren't funny, my tongue tied up on it. And I don't need to speak a single word, 'cause you got me holding, holding. 'Cause you got me holding, holding. सो मित्रांनो, तुम्हाला माहित असेल तर मी ज्यावेळेस सौरभ भोसले शोला गेलतो पुण्याला, त्यावेळेस AC नावाचा एक स्टॉक तुम्हाला सांगितलेला. तो त्या ब्लॉगची टिप होती की तुम्ही पैसे टाका विसरून जावा, 1-2 वर्षानंतर माझी आठवण काढा. आणि आता मी कर्नाटकमध्ये NS50 हायवेला. आणि मी आता ऑब्झर्वेशन, ज्या प्रकारे ऑब्झर्वेशन केलं तुम्हाला मी 2 स्टॉक सांगणार आहे. एक क्यू पॉवर, दुसरा सुझलॉन. या 2 स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जर यांचा ग्राउंड लेवलचा बिझनेस किंवा ग्राउंड लेवलचे प्रोजेक्ट आहे त्यांचं, ह्याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल. म्हणजे मी सांगतोय म्हणून की एकदम सस्टेनेबल गोष्ट आहे. इथं फ्युचर मोठं आहे आणि मोठा बिझनेस आहे. तर असं ऑलरेडी ह्या मोठ्या कंपनी पण येतात, असं नाही की बारक्या कंपनी आहेत, स्मॉल कॅप येतात. आणि एक अजून एक ॲडव्हान्समध्ये वारी एनर्जी. या 3 कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हे तुमचे ह्या ट्रिपची तुम्हाला 3 मी तुम्हाला दिवाळीच्या आधी स्टॉक दिले. तर एन्जॉय. जर तुम्हाला करायचं असेल तर इन्व्हेस्ट करा, नाही तर स्टडी करा. तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला काय करायचं. मला वाटलं की तुम्हाला सांगावं, तर मी बघतोय इथं मला दिसलं किंवा मी स्वतःच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, ते तुम्हाला सांगायला मला काही वाटत नाही. ठीक आहे, तर बघा, जमलं तर करा. आणि ब्लॉग बघत राहा. जर तुम्हाला अजून अशा इन्व्हेस्टमेंटचे आयडिया पाहिजे असतील, कसे पैसे कमवायचे, कसं पैसे म्हणजे साईड इन्कम कसं करायचं, त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा इफ यू वॉन्ट.